36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड तालुक्यातील जामठी येथे 15 वर्षीय मुलाला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे. उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारली असून त्याला जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. घटनेनंतर गावातील बंद असलेल्या पथदिव्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक तरुणांनी केलाय. विजय बाळू शिंदे, वय वर्ष 15, राहणार जामठी, असं सर्पदंश झालेल्या मुलाचं नाव आहे. रात्रीच्या वेळी अंधारातून जात असताना त्याला विषारी सापानं दंश केल्याने सांगण्यात येते. त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. या घटनेनंतर जामठी ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावातील अनेक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी गावामध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलंय. अनेक वॉर्ड, वाड्या आणि वस्त्यांमध्ये नागरिकांना जीव मुठीत धरून वापरावं लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि तरुणांनी ग्रामपंचायतीला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. येत्या 2 दिवसात गावातील सर्व बंद पथदिवे सुरू करावेत, गटारींची तातडीने साफसफाई करावी आणि आरओ फिल्टर सुरू करावा, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त तरुणांनी दिला. ग्रामपंचायत आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा, कारण की आज माझ्या भावाला जे सर्पडोस झालेला आहे त्याच्यामुळे भरपूरसा प्रॉब्लेम आलेला आहे. आम्हाला आज जळगाव सिव्हिलला गेले होते आम्ही, त्यावेळेस आमच्या भाऊ किती फिराफिर झाली, काय झालं हे आम्हाला माहिती आहे. हा माझा भाऊ आहे विजय बाळू शिंदे, हे माझे वडील आहे, ती आई आहे माझ्या. आज आम्हाला इतका प्रॉब्लेम झालेला आहे की भरपूर. आज त्याच दिवशी आज राहुल कचेरे म्हणून त्याचं आमच्या गावातचं घर आहे, आज मित्र आहे तो माझा. आज त्याच्या घरामध्ये मी सरपंच झाला होता, पण देवाच्या कृपेनं आज ते कोणाला हानी नाही झाली. माझं असं म्हणणं आहे प्रशासनाला, ग्रामपंचायतला, कोण्याही व्यक्तीला अशी चपली बाहेर नको. आणि कोणाही सगळे गोरगरीब आहे गावामधला परिसर म्हणलं गेला. आज ग्रामसेवक हे असं पण काम आहे की बा गावाचा विकास पाहायचा, काय आहे काय नाही. तर आज लाईटाचा असा प्रॉब्लेम आलेला आहे भरपूरसा की लाईट सगळीकडे बंद आहे. आज लाईटाचा प्रॉब्लेम आहे की लाईटला असं सगळ्यामुळे हानी झाली आहे. आज माझं असं म्हणणं आहे की आज जे आम्हाला तकलीफ झाली ते भरपूरसे कोणा गावाला कोणाला तकलीफ न व्हायला पाहिजे. आज सगळे गोरगरीब विचार आहे. आज माझं प्रशासनाला इतकंच आवाहन करतो मी की बघ कोणीही व्यक्तीला तुमच्यामुळे काही हानी नाही झाली पाहिजे. ग्रामपंचायतला पण अर्ज आहे माझा, अर्ज पण टाकून दे मी लागलं स्वतः की बा याची लाईटाची तुम्ही निष्काळजीपणा करू नका आणि याची काळजी घ्या. रात्रीच्या वेळेस लाईट नव्हती, रात्रीच्या वेळेस लाईट नव्हती. आज ज्या वेळेस माझ्या भाऊला आम्ही घराच्या बाहेर काढला त्यावेळेस आम्ही कसा नेला काय नेला हे आम्हाला माहिती. आज कोणाची टाईम आधी पुढे लाईट बनवतो. आज हा ग्रामपंचायतचा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. आज आमच्या भोवती झालं, आज देवाच्या कृपेला कोणाला नाही झालं पाहिजे असे माझं आव्हान करतो मी प्रशासनाला, ग्रामपंचायतला. त्याच्यामुळे तुमच्यामुळे कोणाला तकलीफ होईल असं काम नको करा. भरपूरचा प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला. आज जळगाव सिव्हिलला माझ्या भावाला आम्ही 3 दिवस झाले टाकलं होतं. आज त्याला किती तकलीफ झाली, काय झाली आणि किती हानी झाली हे आम्हाला माहिती आहे. आमचा खेळ भाऊसाहेबच्या माथे आहे. हां, तेच आमचे सरपंच मेंबर जर असते त्यांच्या हातात असतात आम्ही त्यांना बोलले असते, त्यांच्यावर काही ठेवलंच नाही तर आम्ही त्यांच्या दारी जाणार आहे कोण. मग भाऊसाहेब आमची काळजी घेणार आहे ते गावात येत नाही तर आम्ही त्यांच्याकडे जातो, फोन लावतो, फोन उचलत नाही. ग्रामसेवक गावात येतच नाही झाले की बुवा कोणत्याच प्रकारचे व त्यांनी भाऊसाहेबांनी काही चर्चा घेतली त्यांच्याबद्दल. मग भाऊसाहेबांना फोन करतो, फोन उचलता नाही. आम्ही आमच्या सरपंचाकडे जातो, सरपंच घेतो आमची काळजी, त्यांचं सुद्धा फोन उचलत नाही. माझं एकच म्हणणं आहे की मी प्रशासनाला ग्रामपंचायत तुम्ही स्वतः ही काळजी घ्या, कारण की जे तकलीफ आमच्या लोकांना झाले किंवा आम्हाला झाले ते तकलीफ गावात कोणत्याही तरुणाला किंवा कोणत्याही व्यक्तीला झाले नाही पाहिजे, कारण की सगळं गोरगरिबाचं आहे. पहिले सरपंचाची मुलाखत झाली, मला काका आपण त्यांना फोन लावला, सरपंचाला फोन लावला तर त्यांना सरपंचाचा फोन उचलला नाही, आमचा फोन उचलला नाही. 4 लोकांना फोन लावले तरी भाऊसाहेब फोन उचलला नाही. मग आम्ही आमच्या सरपंचाला जर फोन उचलत नाही म्हणून तर मग तो मला कसल्यानंतर तो तुम्ही मला घेतलं दाखवतो पण तो लाईट लावा म्हणा. आम्ही त्या लाईटाबद्दल एकदम म्हणजे विचार प्रशासनाचे या सर्व निष्काळजीपणामुळे या अशा घटना घडत आहे आणि ग्रामपंचायत कोणत्याही गोष्टीचे प्रशासन सहकार्य करायला तयार नाही. जे आजपर्यंत जे आमचे सरपंच साहेब होते ते त्यांना फोन लावला पण ते उचलून नाही, ते मी काय करतो. आपलं काय म्हणणं आहे मावशी, सांगा. साफ आहे, साफ इकडले अंधेरा, न्या अंधेरा पडा, उद्या अंधेरा पडा आणि होणार ना. तो
सब तरफ अंधेरा अंधेरा है हाँ हे मला आणि कोणा ना प्रशासन सर पर्या काय सांगू का न्यूज जी 9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी बोदवड.